फेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी. BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी. हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी. अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी. सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड, 98 22 32 68 44. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com. महाराष्ट्रात एकच चर्चा, भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम अन मंत्रिमंडळातून बाहेर. अजितदादांनी 16 वर्षांचा जुना हिशोब चुकता केला. जाणून घेऊ या बातमीमध्ये नेमकी काय आहे चर्चा याबाबतीत सविस्तर. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळांनी व्यक्त केलेली खदखद अख्ख्या अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली. त्यानंतर चर्चा झाली ती भुजबळांना अजितदादांनी मुद्दामहून डावलल्याची. पण अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये या आधीपासून एक सुप्त संघर्ष असल्याचं बोललं जातं. तो संघर्ष होता उपमुख्यमंत्री पदावरूनचा. त्या संघर्षामुळे भुजबळांना आता मंत्रिपद मिळालं नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. साल 1999 शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका पार पडल्या. काँग्रेससोबत नव्यानं निर्माण झालेली राष्ट्रवादी ही सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाली. महत्त्वाचं म्हणजे पक्षाचा जनाधार वाढावा यासाठी शरद पवारांनी छगन भुजबळांना थेट उपमुख्यमंत्री पदावर बसवलं. भुजबळ राष्ट्रवादीचे पहिले उपमुख्यमंत्री बनले. भुजबळांची ही पहिली इनिंग 4.25 वर्ष चालली. पण तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात भुजबळांचं नाव आलं आणि 23 डिसेंबर 2003ला भुजबळांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 1 वर्ष विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यानंतर पुढची 4 वर्ष RR पाटील राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री बनले. याच मंत्रिमंडळात शरद पवारांचे पुतणे अजित पवारही होते. अजितदादांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना या काळात धुमारे फुटू लागले होते. राज्याचं उपमुख्यमंत्रीपद मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे 2 दशकांपूर्वी भुजबळ आणि अजित पवारांच्या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती. या दोघांसाठीही उपमुख्यमंत्री पदाची संधी चालून आली ती 26/11च्या हल्ल्यानंतर. मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर 2008च्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार धरत शरद पवारांनी RR पाटलांचा गृहमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला. त्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला. देशमुखांच्या जागी काँग्रेस हायकमांडने अशोक चव्हाणांना संधी दिली. तर तिकडे राष्ट्रवादीत भुजबळ आणि अजित पवारांमध्ये उपमुख्यमंत्री बनण्यासाठी संघर्ष सुरू झाला. सन 2008च्या त्या संघर्षात अनुभवी छगन भुजबळ वरचढ चढले आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले. त्यामुळं नाराज झालेले अजित पवार पुढचे काही दिवस नॉट रिचेबल झाले. 2009च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालं. त्यानंतर अशोक चव्हाण आणि छगन भुजबळांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांना पुन्हा एकदा चरफडत बसावं लागलं. मात्र आदर्श घोटाळ्यात नाव आल्याने अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला आणि ती संधी साधत अजित पवारांनी भुजबळांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या. उपमुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेण्यासाठी त्यांनी पक्षात दबाव तंत्राचा वापर सुरू केला. अजित पवारांचे विश्वास लांडेंनी पक्षाच्या आमदारांच्या सह्यांची मोहीम सुरू केली. बहुतांश आमदारांनी अजित पवारांच्या नावासमोर सह्या केल्या. त्यामुळे भुजबळांना बाजूला करून अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्याशिवाय शरद पवारांसमोर पर्याय राहिला नाही. 11 नोव्हेंबर 2010 रोजी पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात
अजित पवार उपमुख्यमंत्री बनलेत. मात्र आता राष्ट्रवादीची कमान ही अजित पवारांकडेच असल्यानं अनुभवी छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे. अजितदादांनी करेक्ट कार्यक्रम करत 16 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता केला अशी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. छगन भुजबळ असतील काय, वळसे पाटील असतील काय किंवा प्रफुल्ल पटेल असतील काय, राष्ट्रवादी एकसंध असताना अजित पवारांचं या नेत्यांसोबत कधीच पटलं नाही. संधी मिळताच अजित पवारांनी भुजबळ आणि वळसे पाटलांना मंत्रिमंडळातून बाहेर काढून जुना हिशोब चुकता केल्याचं बोललं जाते. एकंदरीतच भुजबळांना डावललं गेल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आहेच, परंतु ही देखील मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की अजितदादांनी भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे आणि 16 वर्षांचा जुना हिशोब चुकता केला आहे. धन्यवाद.